सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद आपण बघत होतो, पण त्याआधी आपण किरीट सोमय्यांनी किशोरी पेडणेकरांवर जे आरोप केलेले आहेत ती बातमी बघत होतो। किशोरी पेडणेकर यांनी ट्विट करत सोमय्यांचे सगळे आरोप फेटाळून लावले, त्यावर नजर टाकतोय। किरीट सोमय्या यांनी आज केलेल्या आरोपांना मी यापूर्वीच उत्तरं दिलेली आहेत। धादांत खोटं बोलून आणि आरोपांच्या फैरी झाडून बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचं त्या म्हणाल्या। एसआरए गाळ्यांबाबत केलेल्या आरोपांचं स्वतः एसआरए प्राधिकरणाने प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे, ज्यात माझा किंवा माझ्या परिवाराचा उल्लेख नाही असं कोर्टाला कळवलेलं आहे। जरा कृपाशंकर सिंगाबद्दल बोल बाळा। 395 त्याची मालमत्ता, त्यांचं काय झालं? तुम्ही प्रताप सरनाईकांवर आरोप केले, त्याचं काय झालं? तुम्ही नारायण राणेंवर आरोप केले, त्याचं काय झालं? या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली पाहिजेत ना। या ईडीच्या कारवाई जेवढ्यांकडे, त्यांचा हा प्रवक्ता आहे भांडूपचा किरकिरणारा, त्या प्रवक्त्याला तुम्ही कोणावर, आता त्या आमच्या मुंबईच्या महापौराला बदनाम करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो अत्यंत अश्लाघ्य आहे। एक महिला, खरं तर त्यांचं इतकं कौतुक केलं पाहिजे की उभ्या मुंबईनं पाहिलंय अशी एकमेव महिला महापौर पहिली की जी त्या काळामध्ये स्वतः हॉस्पिटलच्या गर्दी कानाकोपऱ्यातल्या हॉस्पिटलमध्ये त्या जात होत्या, 24 तास फिरत होत्या सगळ्यांकडे। आमदार कैलास पाटील यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या चर्चेनंतर उपोषण मागे घेण्यात आलंय। मागण्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यामुळे हे उपोषण तात्पुरतं स्थगित करत असल्याचं कैलास पाटील म्हणाले। मान्य बऱ्यापैकी मान्य झालेले आहेत। त्यांनी मला आदेश दिला की तू हे उपोषण मागे घे। त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री मला काल बोलले, त्यांनी पण सांगितलं की शासनाकडल्या जे विषय आहेत ते मी लगेच सचिवांना सांगतो आणि ते आपण पूर्ण करून घेऊ आणि विमा कंपन्यांसोबत आपण कंटेक्ट पण करतोय आणि कंपन्यांसोबत आपण मिटिंग पण लावू, असं मुख्यमंत्र्यांनी मला काल सांगितलं। मुख्यमंत्री साहेब पण त्यांनी पण आज मला सकाळी तसंच सांगितलं की आपण हे जे प्रश्न आहेत ते सगळे मार्गी लावू, तुम्ही की 2020चा पीक विम्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की 2020ला जेवढ्या शेतकऱ्यांनी विमा भरलाय त्या सगळ्या शेतकऱ्याला 40% नुकसान झालंय असं गृहीत धरून हेक्टरी 18,000 रुपये इतकी मदत द्यावी। मला वाटतंय त्याच्यापैकी 201 कोटी रुपयामध्येच मोजक्याच शेतकऱ्याला ते पैसे द्यायचे अशी बोलवण चालू होती। मला वाटतं या लढ्याचं यश आहे की सगळ्या शेतकऱ्याची यादी त्या ठिकाणी सगळ्या तालुक्याला लागली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं की जे 201 कोटी रुपये आले ते विमा भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी वाटप होतील। एवढाच नाही, उर्वरित जे 342 कोटी रुपये आहेत त्याच्यासाठी सुद्धा मला वाटतंय इतिहासामध्ये सगळ्यात पहिल्यांदा विमा कंपनीची प्रॉपर्टी अटॅच करायची कारवाई त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांनी इनिशिएट केली। विरोधी पक्षनेते अजित पवार यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांसह महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजता ही बैठक होते। महत्त्वाची बातमी आता येते आपल्या हातात ही बैठकीसंदर्भातली। विरोधी पक्षनेत्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक होणार आहे। या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर मवियाच्या पुढच्या वाटचालीबाबतही खलबतं होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। 1 तारखेला 1 नोव्हेंबरला अजित पवारांच्या शासकीय निवासस्थानी बैठक होणार आहे। राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य विधान परिषदेच्या ज्या काही निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकीच्या बद्दलची जी मीटिंग आहे आणि त्या मीटिंगमध्ये कोणत्या जागा कोण लढणार आणि कसं त्याच्यातलं कोऑर्डिनेशन राहणार त्या पद्धतीची ती मीटिंग त्या ठिकाणी होणार आहे। ती मीटिंग उद्या आहे, आज नाही आहे। आज ती त्याच्यामध्ये कुठल्या जागा कोण लढणार याच्यावरचा एक निर्णय उद्या होणार आहे। ती मीटिंग उद्या आहे। मवियातील नेत्यांची